विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगतो, हजारो मुलं परीक्षा देतात, लाखो मुलं परीक्षा देतात. फार थोड्याच मुलांना यश मिळतं. मग बाकीच्यांना का नाही मिळत? का नाही मिळत? कारण ते करतात चुका. मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की मुलं चुकतायत कुठं? बरं मी कसं काय सांगू शकतो? सांगतो. पहिला मीच चुका केल्या होत्या. मी जेव्हा 11वी-12वीत होतो ना, माझ्याकडून ज्या चुका झाल्या होत्या, सगळ्या मी लक्षात ठेवल्यात. तुम्हाला गंमत सांगू का? पण मी माझ्या कुठल्याच स्टुडंटला तशा चुका करून देत नाही. आता जे ऐकणार आहे ते ऐकतात आणि चांगला रिझल्ट लावतात. आता मी तुम्हाला सांगतो, मिस्टेक्स खूप होतायत हो, खूप होतायत लक्षात घ्या. पण आता इथे महत्वाचं काय, जर या मिस्टेक जर आपण नाही केल्या, तर यश मिळेल का? मिळणारच लक्षात घ्या. डोळे मिटून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे बरं का. आता मी सांगतो, पहिला पॉइंट मी लिहिलाय तो काय बघा, लाख रुपयाची पुस्तके म्हणजे एक्सप्लेन करतो. ऑफलाईनमध्ये एक स्टुडंट होती. ओके. तिची मम्मी रोज निरोप पाठवायची. ती मुलगी मला विचारायची, "सर पुस्तकं कुठले घेऊ सांगा?" मम्मीने विचारलंय, "पुस्तकं कुठली?" मी नेहमी सांगायचो, "अजून आपलं टेक्स्टबुक तुझं कव्हर व्हायचंय. त्यातले प्रश्न तुला सॉल्व्ह होत नाहीत. ते अगोदर करूया आणि सी-ई-टीसाठी पी-वाय-क्यूचं एखादं बुक होतंय." नाही. नाही. मग मी तुम्हाला सांगतो, रोज निरोप मी सांगायचो, "ठीक आहे, मी सांगतो." एके दिवशी मम्मीच आली आणि एवढ्या रागात आले होते, की विचारूच नका. "सर किती दिवस झाला तुम्हाला मी विचारते. तुम्ही का मला पुस्तकाची लिस्ट दिली नाहीये?" मी विचारलं, "मॅडम तशी काही गरज नाहीये. तुमचं काही नुकसान नाही झालं." तरी लगेच मॅडम काय म्हणल्या ते नीट ऐका. मॅडमच्या मैत्रिणीची मुलगी पण 11वी-12वी होती आणि तिनं या मॅडमना त्यांनी घेतलेली पुस्तकं 1000 वेळा दाखवली होती आणि त्या पुस्तकाची किंमत जवळ-जवळ लाख रुपये होते. त्या बायकांच्यात असाच प्रॉब्लेम असतो. तुम्हाला पण माहिती आहे जेलसी फॅक्टर असतो. म्हणजे ह्यांना पण पुस्तकं पाहिजे होती का? तिला दाखवायला, की मी बी घेतली पुस्तकं. मी तुम्हाला सांगू का शेवटी वैतागून मी सांगितली पुस्तकं. अर्धा पब्लिकेशनची नावं सांगितली. आता टार्गेट पब्लिकेशन आहे, नवनीत पब्लिकेशन आहे. अजून खूप आहेत बरं का. अजून मॉडर्न कुठलं रे पब्लिकेशन मला आठवत नाही जास्त नाव. मी जास्त वापर करतच नाही बरं का लक्षात घ्या. पण आहेत. अरिहंत पब्लिकेशन आहे. मॉडर्न पण आहे का रे बहुतेक? आहे. एम-टीची पण बेस्ट आहे. सगळी मी नावं सांगितली. तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2च दिवसात पुण्याला जाऊन आईनं सगळी पुस्तकं आणली सुद्धा. काय झालं? सॉल्व्ह झाले पुस्तकं? त्यातले प्रश्न सॉल्व्ह झाले? बिलकुल नाही. आणि सांगतो प्रत्येक पुस्तकातला कंटेंट तर सेमच येणार ना. पी-वाय-क्यू सगळ्यात सेमच येणार ना. मग आता पहिली चूक तुमची कुठली होते, की तुम्ही याच्याकडे करताय दुर्लक्ष. तुम्ही हायर लेव्हलच्या बुक्सकडे जाताय आणि हे आपलं मेन टेक्स्ट बुक राहतंय. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. गेल्या 4-5 वर्षातला प्लस पॉइंट तुम्हाला सांगू का? ही जी काय आहे ना म्हणूया आपण YouTube असेल म्हणूया आपण किंवा वेबसाईट्स असतील वेगवेगळ्या लक्षात घ्या. ॲप्लिकेशन्स आहेत ना, ह्यात आपल्याला पी-वाय-क्यूज सगळ्यांना मिळतात आता. ओके. आणि आपल्याला कळतंय की परीक्षेत येणारे बोर्डच्या एक्झाममध्ये येणारे 100% क्वेश्चन हे टेक्स्ट बुक मधले असतात. व्हॅल्यू बदलून येतील. दुसरं काय येणार आहे? बरं, दुसरी गोष्ट सी-ई-टीला सुद्धा इंटिग्रेशन सारखा अवघड टॉपिक आपला लाईव्ह घ्यायचा चाललेला आहे YouTubeवर लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो चॅनल तुम्ही फॉलो करा. प्लेलिस्ट चेक करा. तुम्हाला बेस्ट असे प्लेलिस्ट दिसतील, की तिथं तुमचा सगळाच अभ्यास होऊन जाईल. आणि आपलं सह्याद्री ट्युटोरियल ॲप्लिकेशन तर आहेच आणि त्याच्यातही मी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या फोल्डरमध्ये भरपूर फ्री कंटेंट आहे. नक्की बघा. पहिल्यांदा टेक्स्ट बुक करायचं सोडून तुम्ही करताय. बाकीच्या हायर लेव्हलचे प्रॉब्लेम ओके, मग इथं मिस्टेक होते. म्हणजे तुमचा पॅटर्न कुठं चुकतोय माहितीये का? तुम्ही स्टार्टलाच उडी मारताय जे-ई-कडं. ओके. तुम्हाला असं वाटतंय जे केलं की सी होणारच की. होणार. जे जर परफेक्ट केलं तर सी होणार. जे परफेक्ट होतच नाही मुलांचं मग सी कसं होईल? मग जेव्हा जाणीव होते की जे होईना झालंय, मग आपण सी-ई-टीकडे शिफ्ट करूया. बरं. मग तोपर्यंत या एक्झामची भयानक टेन्शन येतंय. झालं का मग? मग बोर्ड पण नाही, सी पण नाही, जे पण नाही. मग परफेक्ट वे काय तुम्हाला मी सांगतो, की पहिला तुम्ही टेक्स्टबुक मधल्या सगळे कन्सेप्ट क्लिअर करून, त्यातले सॉल्व्ह प्रॉब्लेम सगळे सोडवून, त्याच्यातले सगळे एक्सरसाइज सोडवून, मग आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये मी टेक्स्टबुक मधले एकूण एक क्वेश्चन घेतोय. जेव्हा मी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड त्या एम-सी-क्यूज घेतल्या, पुस्तकात 5 एम-सी-क्यू दिलेत. तुम्ही आत्ता उघडून बघायचं बरं का. 12th स्टँडर्ड दुसरा टॉपिक फिजिक्समध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. 5 एम-सी-क्यू आहेत पुस्तकात. त्यातले 3 प्रश्न 3 एम-सी-क्यूज आहेत तशा. आता तर जुलै 2025च्या पेपरमध्ये आलेत एम-सी-क्यू. आहे तशी ॲज इट इज. उत्तर पाठ करायचं नाहीये मला. पण तुम्हाला सांगतो, सांगतोय काय ते कळालं का? की पुस्तकातलंच आहे ना. त्यामुळं आपल्या न्यूमेरिकल बॅचमध्ये मी पुस्तकातल्या एम-सी-क्यू प्लस सॉल्व्हड प्रॉब्लेम
प्लस एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सगळे घेतोय विथ लॉग कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचं फोल्डर बघा. त्यात रोटेशनल डायनामिक्सचे 10 व्हिडिओ फ्री दिलेत ते बघा. ते बघून झाल्यानंतर सोडवल्यानंतर मग पुन्हा सगळे पेपर बघा. तुम्हाला त्यातलेच प्रश्न दिसतील हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही फर्स्ट स्टेप टेक्स्टबुक. नंतर तुम्ही काय करायचे, की सीईटीचे पी-वाय-क्यू सोडवताना लक्षात घ्या, तुम्ही फक्त ना सीईटीचे एम-सी-क्यू सोडवताना पी-वाय-क्यू सोडवायचे. बरं थांबा. मिस्टेक नंबर 1 नोट डाउन करून ठेवा. तुम्ही आता ती करणार नाहीये. पहिला टेक्स्टबुकला महत्त्व देणार आहे लक्षात घ्या. ओके. जाऊया दुसऱ्या मिस्टेककडं. अवघड प्रश्न. स्टार्टलाच अवघड प्रश्न घेऊन बसतायत मुलं बरं का आणि कॉन्फिडन्स घालवून बसतायत. होय, असं होतंय आणि एक्झाममध्ये पण तोच पॉइंट होतोय. एक्झाममध्ये पण तसंच होतंय. काय होतंय? तुमचे नजर, तुमचे डोळे अवघड प्रश्न शोधतायत. ते दिसले, की कॉन्फिडन्स डाउन. पेपर अवघड आहे. आपल्याला जमणार नाहीये. हे मी आता करणार नाहीये. मी आता ब्लँक झालेलो आहे. माझे हात थरथर कापतायत. ऐकलेत मुलांकडून मी हे अनुभव. असे बघितलेत मुलं लक्षात घ्या, की नाही सर एक्झाममध्ये सुचायचंच बंद झालं. इतके अवघड प्रश्न मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले होते. 2025 फेब्रुवारी 2025 चा पेपर अतिशय अवघड आहे असं डिक्लेअर करण्यात आलं होतं, की म्हणजे इतिहासातला सगळ्यात अवघड पेपर आणि तुम्हाला सांगतो मी आता तुमचा वेळ घेणार नाही बरं का. मी तरी तुम्हाला सांगतो वाय लर्न ॲप्लिकेशन सेकंदाचं काम आहे लक्षात घ्या. वाय लर्न वरती गेला, बोर्डचे क्वेश्चन पेपर बघितले, फिजिक्सचा ओपन केला, तर मी तुम्हाला सांगतो Zeroth law of thermodynamics अख्खं स्टेटमेंट दिलंय. If two systems are in thermal equilibrium with the third system, then they are also in the thermal equilibrium with each other. This statement refers to which law? Zeroth law. अख्खं स्टेटमेंट दिलंय बघ Zeroth law. बर्नॉलीज थेरम. एनर्जी कॉन्स्टंट असते. पुस्तकातली एमसीक्यू आहे. ती पण सोपीच आहे. मी तुम्हाला सांगतो डायथर्मल सबस्टन्स कुठला आहे विचारलंय. त्याच्यानंतर मी लॉ तुम्हाला वाचून दाखवतो. बघा डिफाइन सेल्फ इंडक्टन्स डेफिनेशन पण आले. थर्मोडायनामिक सिस्टमची डेफिनेशन आले. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला विचारलाय. हार्मोनिक्स ओव्हरटोन मधला डिफरन्स विचारलाय. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आलेला आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. एलईडीचे ॲडव्हांटेजेस आलेत. ॲडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरचे फक्त डायग्राम विचारले 2 मार्काला. मेकॅनिकल, केमिकल, थर्मल इक्विलिब्रियमच्या डेफिनेशन अरे किती झाल्या. ब्रूस्टर्स लॉ विचारलाय. किर्चॉफ्स लॉ विचारलाय. 6-7 लॉ विचारलेत आणि इतिहासातला सगळ्यात अवघड पेपर नाही. तुमची नजर फक्त 2-3 अवघड प्रश्न शोधते आणि तुम्ही फिनिश करून बसता. त्यामुळे असं करू नका, की अभ्यास करताना सुद्धा पहिल्यांदा ईझी क्वेश्चन करायचा प्रयत्न करा रे बाळांनो. हो, फॉर्म्युला बेस्ड. तुम्हाला सांगतो काही आता टार्गेटमध्येच बरं का म्हणजे ते बहुतेक ईझी लेव्हल, टफ लेव्हल असं काही-काही असतात बरं का. पुस्तकात तसे प्रश्न असतात. तुम्ही त्याप्रमाणे जावा. मग ही मिस्टेक करणार नाहीये. पहिला टेक्स्ट बुक, अवघड प्रश्न पॅनिक मोडला जाऊ नका. पहिल्यांदा ईझी क्वेशन्स अटेम्प्ट करा आणि मग तुम्ही पुढच्या लेव्हलला जावा. क्रिटिकल थिंकिंग मला शब्द आठवला बरं का टार्गेटमध्ये. क्रिटिकल थिंकिंग. टाईम मॅनेजमेंट. सर काय करू समजत नाहीये. मला लाईव्ह लेक्चर पण बघायचे आहेत. ओके, माझे ऑफलाईन क्लासेस पण आहेत. कॉलेजला पण जावं लागतंय. ऑफलाईन क्लासचा प्रचंड होमवर्क आहे. कॉलेजमध्ये आता युनिट टेस्ट सुरू होते आणि मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव. कॉलेजमध्ये आहे फिजिक्सचा पेपर क्लासमध्ये ठेवतायत केमिस्ट्रीचं लेक्चर. हां, तेही 3-3 तासाचं. उद्या फिजिक्सचा पेपर आहे. 8 टॉपिक आहेत कॉलेजमध्ये. सेमेस्टर आहे. मी कसा अभ्यास करू? बरं क्लास चुकवू तर तो पण पोर्शन बुडतोय. अवघड होतंय ना? मग इथं महत्वाचा एक मंत्र सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या, की तुम्ही कुठं चुकलात मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला विचारल्यावर का आठवत नाही? याचा अर्थ ज्या दिवशी तो फॉर्म्युला विचारला, त्या दिवशी तुम्ही विथ कॉन्सन्ट्रेशन ते लेक्चर अटेंडच केलं नाही. तुमच्या लक्षात आलं का? मोठी मिस्टेक लक्षात घ्या, की तुम्ही काय करताय? चाल-ढकल फक्त करताय. तुम्ही एक्झाम आल्यावर जागे होताय. तेव्हा तुम्हाला कळतंय, की आपलं राहिलंय भरपूर. रोज अभ्यास करा ना. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येक लेक्चर विथ कॉन्सन्ट्रेशन केलं व्यवस्थित, तर तिथेच 80% काम कंप्लीट होतंय. पण तसं होत नाहीये. मला करायला सांगतोय काय ते नीट लक्षात घ्या. समजा 1 to 100 क्वेशन्स मला सॉल्व्ह करायचे आहेत. 1 ते 100 प्रश्न मला सोडवायचे आहेत. मग पहिल्यांदा सोडवताना असं होऊ शकतं, की मला 40 प्रश्न यातले नाहीच सुटले. ओके. त्यासाठी मला डाउट विचारावे लागले शिक्षकांना किंवा डाउट नटचा वापर केला किंवा Googleचा वापर करून मला ते बघावं लागले. पण सॉल्व्ह झाले. आता 100 क्वेशन मला सॉल्व्ह झाले. तुम्ही इथंच फिनिश करताय. झालं संपलं तुमचं. नाही. पुन्हा ते 1 ते 100 प्रश्न घेतले पाहिजेत आणि हे 40 तुम्हाला सुरुवातीला नव्हते आले की नाही? त्यातले 20 तुम्हाला परत नाही सुटणार. हो. ते पुन्हा तुम्हाला बघावे लागणार आहेत. रिअॅलिटी आहे. आता तुम्हाला मी काय लिहिणार आहे ते कळालं पण असणार आहे. आता पुढे 10 प्रश्न नाही सुटणार आणि 4थ्या रिव्हिजनला तुम्हाला सगळे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता एक
लॉजिक तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या. एका स्टुडंट मला एक डाउट विचारला होता. ओके. मी तिला तो एक्सप्लेन केला. 2 दिवसांनी मी तिला तो डाउट परत विचारला. तिला थोडा वेळ लागला पण आठवलं तिला. आठवलं. आता तिला तो प्रॉब्लेम आयुष्यभर आठवणार आहे. कधीच ती विसरणार नाही. आयुष्यभर म्हणलं मी निदान सी होईपर्यंत म्हणूया आपण. नंतर सगळे विसरतात बरं का. पॉइंट तुमच्या लक्षात आला का? तुम्ही एकदाच करताय आणि पास करताय. नाही. बरं इथं 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला 3 तासापेक्षा जास्त वेळ लागला. 5 तास लागले समजा. लागले 5 तास. कुठल्या एक्सरसाइजमध्ये 100 प्रश्न नसतात बरं का भावानो, कमीच असतात. मी एक फॉर एक्झाम्पल म्हणतो. बरं सुरुवातीला 5 तास लागले. अरे नंतर 2 तासातच काम होणार आहे. नंतर 1 तासातच होणार आहे. नंतर 10 मिनिटात रिव्हिजन होणार आहे. नंतर बघावंच लागणार नाहीये. तुम्ही त्यामुळे टाईम मॅनेजमेंटमध्ये पहिला पॉइंट मी देतोय, कॉन्सन्ट्रेशननं तुम्ही लेक्चर प्रत्येक अटेंड करा. अरे ऑनलाईन कोर्सेस आहेत तुमच्याकडं. नुसतं टार्गेट कंप्लीट करायचं काम करताय. सर लेक्चर कंप्लीटेड विचारल्यावर काहीच येत नाही. मग हा पण मोठी मिस्टेक आहे. मग टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय करायचंय, की एक लक्षात घ्या, की सगळ्यांच्याकडे 24 तास आहेत. सगळ्यांच्याकडे 24 तास आहेत. पण जो टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करणार तो पुढे जाणार आहे लक्षात घ्या. ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो काही पण होऊ दे, काहीही होऊ दे, कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप पाहिजे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे आता नवीन स्टुडंट जॉइन झालेत. जेईई सोडून सीईटीकडे शिफ्ट झालेत. पण त्यांचे पालक जेव्हा भेटतात ना, मला सांगतात 3 वाजेपर्यंत जागून पोरं अभ्यास करतायत. पहाटे 3 वाजेपर्यंत. हे काही उपयोगाचं नाहीये. प्रॉपर रेस्ट पाहिजे लक्षात घ्या. 24 तासापैकी 8 तास रेस्ट लागतो. 16 तासपर्यंत आहेतच की आपल्याकडं. आणि त्या 16 तासात फक्त ना टाईमपास करायचा नाही बास. बाकी सगळं जमेल तुम्हाला. कोचिंगला 8 तास वेळ द्या. हां, जातो 8 तास वेळ. जाणं, येणं, लेक्चर्स वगैरे म्हणूया आपण. मग अजून 8 तास उरतायत की. पण या कोचिंगच्या 8 तासात तुमचा 80% अभ्यास होतोय रे. इथं तुम्ही चूक करू नका लक्षात घ्या. मग एक प्रॉपर टाईम मॅनेजमेंट पाहिजे. टाईम वेस्ट घालवायचा नाही हे लक्षात घ्या. आणि आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, की कॉन्सन्ट्रेशन इस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन कमी करा, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. डिस्ट्रॅक्शन वाढलं तर कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. 10 तास बसलाय, पण कॉन्सन्ट्रेशनच नाहीये. काय उपयोग आहे? काहीच उपयोग होणार नाहीये. मॉक टेस्ट पुढची मिस्टेक. माझ्या लास्टला ना कोकणातून एक स्टुडंट आला होता लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता. जेव्हा तो इथं आला, तेव्हा मी त्याचं क्रॅश कोर्स स्टुडंट होता. मी पटकन प्रोफाइल चेक केलं. 0 टेस्ट. वर्षभर क्लासमध्ये आहे. वर्षभर रेग्युलर लेक्चर, नोट्स जबरदस्त काढलेत. आणि टेस्ट किती दिल्या? 0. सीईटी दिली, पर्सेंटाइल किती मिळालं? 94. अरे 100 पर्सेंटाइलचा स्टुडंट होता. पण इथं जे 28 दिवस मला मिळाले 3-4 आठवडे, तेवढ्यात मी घेतल्या टेस्ट, मॉक टेस्ट तेव्हा कळालं. पण इम्प्रूव्हमेंट झाली पुन्हा निदान एवढे तरी पडले. नाहीतर एवढे सुद्धा पडले नसते मार्क हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही चुका काय करताय? मॉक टेस्ट देत नाही. का देत नाही? सर अजून अभ्यास झाला नाही. प्रॉपर अभ्यास झाला नाही. कमी मार्क येतील अशी भीती वाटते. अरे येऊ दे ना. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे नेहा शिंदे नावाची स्टुडंट होती. सकाळी 9 वाजता ती क्लासमध्ये अभ्यासाला यायची. रात्री 10 लाच घरी जायची आणि ती एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होती. तिचा जेईईचा क्लास वेगळा होता. तो क्लास दिवसभरात जे टायमिंग असेल ते अटेंड करून पुन्हा ती माझ्याकडे क्लासला येऊन बसायची. ओके. पहिली ती जेव्हा मॉक टेस्ट जेव्हा घेतली मी ऑक्टोबरमध्येच, तिला 200 पैकी फक्त 72 मार्क पडले होते. पण तिला ऑक्टोबरमध्येच कळालं ना, की आपल्याला कमी मार्क पडलेत. मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ज्यावेळेस मेमध्ये एक्झाम असायची. 7-8 महिने शिल्लक होते ना, मग त्यात इम्प्रूव्हमेंट केली आणि पुन्हा तिला 156 च्या आसपास मार्क पडले. 1-2 मार्क इकडे-तिकडे होतील माझ्याकडून. पण कुठलं कॉलेज मिळालं? व्ही-जे-टी-आय मिळालं. ओपनमधून. जोक नाही 99 प्लसच पर्सेंट 99.9च होते लक्षात घ्या. मग मुद्दा तुमच्या लक्षात आलं का? की मॉक टेस्टनं फरक पडतो. गेल्या वर्षी आपण 15 फुल लेंग्थ टेस्ट घेतल्या होत्या आपल्या ॲपमध्ये. यावर्षी माझं टार्गेट 30चं असणार आहे, कारण ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे आपली मॉक टेस्ट. हो, माझा अभ्यास झाला नाही. सर अजून तुम्ही 4 टॉपिक शिकवायचे राहिलेत. राहू दे. 1-2 टॉपिक राहू दे, पण फुल लेंग्थ टेस्ट घ्यायची आहे मला. आणि तेही सांगतो प्रामाणिकपणे द्यायची आहे तुम्हाला. आता क्लास प्लस ॲप्लिकेशन जवळ-जवळ सगळेच YouTubeवर लेक्चर जे घेतायत महाराष्ट्रातले ते क्लास प्लसच वापरतायत. 1-2 सोडले तर. मग एक प्रॉब्लेम काय सांगतो, या टेस्टमध्ये ना टायमर असतो बरं का, टायमर. ओके. तुम्हाला सांगतो, की सी-ई-टीला 3 तासाचा टायमर असतो बरं का. म्हणजे 3 तासाला सुरू होतं. मग मुलं चुकलेत कुठे गेल्या वर्षी माहिती का लक्षात घ्या. जेव्हा मला सांगा आता 2 तास वेळ शिल्लक आहे असा टायमर दाखवतोय. मग किती वेळ शिल्लक आहे? 30 मिनिटं. अर्धा तास शिल्लक आहे. ज्याला हे माहीत नव्हतं ना, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करा. बघा तुम्हाला कळालंय बाकीच्यांना पण सांगा. 2 तास नाही राहिले. 2 तास नाही राहिले लक्षात घ्या. समजून घ्या मी काय सांगतोय. अर्धाच तास राहिलाय. का? कारण 1.5 तास झाला, 1 तास आणि 30 मिनिटं झाली, की फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑटो सबमिट होतं. परत ओपन करता येत नाही. मुलांचं राहिलं तिथं. का राहिलं?
कसल्या एक्झामची तयारी करता? तुम्हाला एवढं माहीत नाही का 1.5 तास असतो म्हणून? मस्त माहीत. ग्रामीण भागातली मुलं असतात. पण तुम्हाला हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ॲपवर 1.5 तासाचे टायमर होते रे. म्हणजे 1 तास 30 मिनिटं, 1 तास 30 मिनिटं. मग मुलांना वाटायचं चला 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं राहिलाय. ओके. मग इथं तो गोंधळ होतो. मग तो होऊन द्यायचा नाही. ओके. मग टाईम मॅनेजमेंट, मॉक टेस्ट किती महत्त्वाचे पॉइंट आहेत ना. मग व्हिडिओ आवडले तर लाइक पण करा ना आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा ना. लक्षात घ्या. सबस्क्राईब कराच हे लक्षात घ्या. बरं. ही मोठी मिस्टेक. काय मोठी मिस्टेक आहे, की 11 स्टँडर्डचं केलंच जात नाहीये. 11 स्टँडर्डचं केलंच जात नाहीये. का नाही करत तुम्ही 11 स्टँडर्डचा अभ्यास? 12थचाच होत नाही, 11चा केव्हा करू? बरं 11वीतच का केला नाही? एवढं कोण सांगायलाच भेटलं नव्हतं. आणि 10वीत एवढा अभ्यास केला होता, की ठरवलं होतं, की रेस्ट इयर म्हणून. झाले प्रॉब्लेम? मग मी आता जी मुलं 11वीत आहेत आणि ते हे लेक्चर बघतायत ना, त्यांच्यासाठी मी सांगतोय, आपली सह्याद्री 2027 ही बॅच आहे. त्याच्यात ट्रिगो अपलोड करायचं चाललेलं आहे. त्यात ग्रॅव्हिटेशन झालंय, सम बेसिक झालाय. आपण 11वीतच सगळ्या एम-सी-क्यू कंप्लीट करणार आहे. त्याच्यावरच्या मॉक टेस्ट देणार आहे. त्याच्यावरच्या ग्रुप टेस्ट आपण देणार आहोत लक्षात घ्या. मग जी मुलं 11वीला आहेत ना, त्यांनी ही बॅच जॉइन केलीच पाहिजे लक्षात घ्या. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की 10वीला 100% मार्क असणारी मुलं सुद्धा आपल्या बॅचमध्ये आहेत. कुठल्या एक्झामची तयारी करताय? जेईई. पण त्याचे पालक एवढे सुज्ञ आहेत, अभ्यासू आहेत किंवा त्यांनी अनुभव घेतला असेल मोठ्या भाऊ-बहिणीच्या वेळेस. तेव्हा त्यांचं म्हणणं एकच आहे, की तू अकॅडमी जेईईची प्रिपरेशन कर. पण सरांकडे तुला सीईटीची तयारी करायचीच आहे. आपण या बॅचमध्ये फक्त सोमवार, बुधवार, शुक्रवार 3च दिवस आपण लेक्चर्स प्रोव्हाईड करतोय. तेही अर्ध्या पाऊण तासाचे. म्हणजे तुमच्या जेईईच्या प्रिपरेशनमध्ये माझ्यामुळे फार लोड होतोय असं पण नाहीये. मग ते बॅचवरचे सगळे फ्री व्हिडिओ आहेत. बघणार कोण? मग 11th असाल किंवा तुमचा एखादा ज्युनियर असेल 11th करा ना शेअर त्याच्याबरोबर हे. ओके. बरं. आता ही पण एक मिस्टेक आहे 11चं केलं जात नाही. जो मुलगा 11th मध्ये सीईटीच्या एम-सी-क्यू सगळ्या करेल ना, तो नक्कीच इतरांच्या पुढे जाणार आहे. कारण 20% वेटेज आहे. 20% म्हणजे 40 मार्काचं वेटेज आहे. इथं लक्षात घ्या. बरं. पी-वाय-क्यूज ॲज इट इज क्वेशन्स रिपीट होतात. ॲज इट इज. मी तुम्हाला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड मार्क्स ॲप्लिकेशनवरचे प्रश्न बघायला लावतोय. तुम्ही बघा. मला आता वेळ नाही त्या गोष्टीसाठी. म्हणजे या व्हिडिओत मला दाखवायचं नाहीये तुम्हाला. ॲज इट इज क्वेशन रिपीट झालेत. 21, 22, 23, 24 चे प्रश्न 25 ला आहेत तसे आहेत. काही नवीन नाहीये. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये 100% पी-वाय-क्यू रिपीट होणार आहेत. फिजिक्समध्ये पण पी-वाय-क्यू रिपीट होतातच. फक्त टफ वाटतात मुलांना. मॅथ्समध्ये जेईई लेव्हलचे प्रश्न येतायत. अरे इंटिग्रेशन उघडून बघा पुस्तकातले प्रश्न आलेत आपल्या टेक्स्ट बुक मधले. मगाशी कुठला पॉइंट होता? हा प्रश्न. तुम्ही फक्त अवघड प्रश्न शोधता आणि त्यामुळे सगळा कॉन्फिडन्स घालवून बसता. बरं हे याच्यातून बाहेर कसं पडणार? याच्यातून बाहेर पडण्यासाठीच आहेत मॉक टेस्ट. आपण 30च्या आसपास मॉक टेस्ट घेणार आहे. मग तुम्हाला एवढी प्रॅक्टिस होणार आहे. डिफिकल्टी लेव्हल आपण वाढवणार आहे लक्षात घ्या. आणि एक समजून घ्या, जसे मॉक टेस्टचे मार्क आहेत ना, तसेच सीईटीत बऱ्यापैकी तेवढ्याच रेंजमध्ये मुलांना गेल्या वर्षी पण पडलेत बरं का. पण सीईटीत मी मान्य करतो, की मॉक टेस्टमध्ये आपली जी टॉपर आहे तिला 180 प्लस स्कोर व्हायचा आपल्या मॉक टेस्टमध्ये. सीईटीत तिला 170 पडलेत. टेन्शन, तणाव तो पॉइंट मी घेतलाच आहे लक्षात घ्या. शेवटी येणार आहे तो पॉइंट. मी तो अगोदरच आत्ता बोलतो पॅनिक मोड. एक्झामला जातानाच टेन्शन, मला जमेल का? मला प्रॉब्लेम कसे येतील? काय होईल? पुन्हा अवघड आले तर? अरे कशाला विचार करताय? कुणी अभ्यास केलाय? आपण जोरात अभ्यास केलाय. मग कसला पॅनिक मोड आणि काय? सगळं छान होणार आहे लक्षात घ्या. आणि पुअर टाईम टेबल. तुमचं दिवसभराचं शेड्यूल पक्का नसतं ही तुमची एक चूक आहे लक्षात घ्या. ओके. आणि हे जे आहे ना, हा पॉइंट महत्वाचा आहे. पण तो तर मी इथंच कव्हर केला होता आणि हो बरं झालं. सांगतो. सलग नाही रे सोडवायचं. तुम्ही हे एकदा केलं ना, 10 दिवसांनी तुम्हाला वेळ मिळाला तर हे करा, 10 दिवसांनी हे करा, 10 दिवसांनी हे करा. कळालं का? जसा वेळ मिळाला तसं रिव्हिजन करा रे. कुठे एवढे टॉपिक आहेत. बेस्ट रिव्हिजनची स्ट्रॅटेजी सांगू तुम्हाला मी. बेस्ट रिव्हिजनची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. काय करायचं आहे, की तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री अल्टरनेट डे कुठूनतरी एक टॉपिक घ्यायचा आहे आणि त्याचे सगळे मला फॉर्म्युले पाहिजेत. बाकी काही नको. ओके. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मला कुठला तरी एक चार्ट पाहिजे. मग तो फिनॉलचा असेल, अल्डिहाइड कीटोन कुठलाही, पण चार्ट बनवा. मॅथ्स, मॅथ्समध्ये मला कुठलेतरी 2 ते 3 टाइपचे क्वेश्चन व्हायला पाहिजेत. काय म्हणजे कळालं नाही? इंटिग्रेशनमध्ये टाइप असतात. प्रॉब्लेम बघितल्या टाइप ओळखता आला पाहिजे तर जमणार आहे लक्षात घ्या. मग आता हे सगळं चाललंय कशासाठी? हे सगळं चाललंय तुमच्यासाठी. ओके. तुमचे पालक, आम्ही धडपडतोय, आरडाओरडा करतोय, तुमच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण जेव्हा तुला कळेल, की हे तुझ्यासाठी चाललंय, तेव्हा तुला यश मिळेल. आलं का लक्षात? चिडू नका, तणाव घेऊ नका, जमत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन नकोय, डिप्रेशन नकोय.
प्रयत्न केला तर सगळं जमतं. आता मराठी भाषेत किती चांगले-चांगले वाक्य आहेत रे. प्रयत्न करता वाळू असं काही मला येत नाही, आठवत नाही. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आठवत असेल तर. बरं, आता व्हिडिओच्या एकदम लास्टला मी तसा दिलेला आहे बऱ्यापैकी, पण शेवटी पुन्हा नंबर देतो कारण जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघतायत ते एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत लक्षात घ्या. ओके. तर तुम्ही या नंबरवर मला WhatsAppला मेसेज करा, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला रिटर्न कॉल करेन, पण आपल्याला यश मिळवायचंय. ऑल द बेस्ट.